ह्या व्हिडिओत आपण पाहूया वटपौर्णिमेची माहिती, महत्त्व, साहित्य, पूजाविधी, प्रार्थना व तिथी व पूजेचा शुभ मुहूर्त. वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुलेबाळे, संसाराचा विस्तार होऊन भरभराट ते होऊ दे, असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याचे कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. तरी 3 दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. वटसावित्रीचे महत्त्व. वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात. काही जण निर्जला उपवास पण करतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात. त्यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते. वटपौर्णिमा व्रतपूजा, साहित्य आणि विधी. या व्रताच्या विधीत नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्त्या ठेवल्या जातात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. मग सावित्रीची प्रार्थना केली जाते. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. पूजेसाठी लागणारे साहित्य: चौरंग, पाट, लाल किंवा हिरवा कापड, सूत बंडल, वडाचे झाड किंवा फांदी, 2 खारीक, 2 बदाम, 10 सुपारी, खोबऱ्याच्या वाट्या 2, खडीसाखर, गूळ, अष्टगंध, अक्षता, हळदी कुंकू, धूप किंवा तुपाचे निरांजन, विड्याची 25 पाने आणि नैवेद्य. वटसावित्रीची कथापुस्तक, पंचामृत, तामण, पंचपात्र, तांब्याचा कलश, फुले, दुर्वा, तुळशीपत्र, सुट्टी नाणी, 5 फळे, आंबा, फणस, जांभूळ, करवंद, केळी, पाणी भरलेला लहान कलश, हिरव्या बांगड्या आणि कापसाचे वस्त्र. वटपौर्णिमेचे पूजाविधी. सगळ्यात आधी सुवासिनींनी स्नान करून सौभाग्याचे अलंकार घालावेत. स्त्रियांनी उपवास करावा. सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. हळद कुंकू, अक्षता अर्पण कराव्यात. नंतर सत्यवान सावित्रीचे स्थापना करावी. पंचोपचार पूजा करावी. तसेच त्यांची ओटी भरावी. वडाच्या झाडाला 7 वेळा पाणी घालून फेऱ्या माराव्या. सूत बंडल वटवृक्षाला बांधून 7 वेळा प्रदक्षिणा मारावी. तसेच तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. वाण म्हणून ओटी भरावी. 5 फळे, पंचामृत, सुट्टे नाणी, फुले अर्पण करावीत. वडाच्या झाडाजवळ हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. 5 सुवासिनींना हळद कुंकू लावून त्यांची फळांनी आणि गव्हाने ओटी भरावी. संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे. सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा. प्रार्थना. सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करतात. सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मा पाहि दुःख संसार सागरात.
अवियोगो यथा देव सावित्र्य सहितस्य ते अवियोगो तथास्मकं भूयात जन्मनि जन्मनि वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन वटाग्रे तु शिवो देवो सावित्री वटसंश्रिता अशी प्रार्थना करतात. तिथी आणि पूजा मुहूर्त. व्रताची तारीख. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 21 जून रोजी सकाळी 7:30 वाजता चालू होऊन 22 जून संध्याकाळी 5:37 वाजता संपेल. वटपौर्णिमा व्रताच्या पूजेची शुभवेळ 21 जून रोजी सकाळी 5:24 ते 10:30 वाजेपर्यंत असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.